हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका स्वागत करते तुमचं मराठी चस्कावर. नवीन वेब सिरीज आपल्या भेटीला येते आणि त्या सिरीजमधून आपल्या सगळ्यांना समजणार आहे की अनेक गावं जी कशी आहेत, जी अजूनपर्यंत कधीच एक्सप्लोर झालेली नाही आहेत. आणि त्याच सिरीजच्या माध्यमातून सुरभी आपल्याला भेटीला येते. सुरभी कशी आहेस? मी मस्त मजेत टकाटक. एवढं छान फिरून आल्यावर तर अजूनच आनंदी आहे. माणसाला आपल्याला फिरायला खूप आवडतं, पण हे एक्सप्लोर करणं आपण पोचलोच नाही आहे अजून तिथपर्यंत. अनेकांनी वासोटा किल्ला बघितला असेल, ट्रेकिंग केली असेल अनेकांनी, पण अनेक ज्यांना माहिती आहे ना त्यांनीच केली असेल, कारण तिथपर्यंत पोचणंच कठीण आहे, त्याच्यामुळे जाणंच नाही शक्य. आता ही वेबसिरीज बघताना इतके म्हणजे इमोशनल सिक्वेन्ससुद्धा असे मला वाटले की अय्या फक्त एवढीच मुलं आहेत या शाळेत. ॲक्च्युली काय नेमकं तुला जेव्हा सगळं समजलं की अशी अशी सिरीज आहे ज्यात तू आहेस, पूर्ण सांगतेस ती सिरीज, काय तुझं आहे? एकतर नो डाऊट छानच वाटलं. एक तर जॉनर वेगळा आहे आणि मला ह्या निमित्ताने मला पण इतक्या जवळून इतक्या छान गोष्टी एक्सप्लोर करायला मिळाल्या. जसं तू आत्ता म्हणालीस की एवढे कमी मुलं आहेत, तर मलाही हीच रिॲक्शन होती माझी की या शाळेत एवढेच मुलं आहेत. मी इव्हन तिथल्या सरांना विचारलंसुद्धा की तुम्ही तुमच्या इथे क्लासरूम एकच आहे, मग तुम्ही कसं शिकवता? तर ते म्हणाले की 5वीतल्या मुलाला शिकवायचं, त्याचा धडा झाला की 3रीतल्या मुलांना घेऊन बसायचं, मग त्यांचं झालं की 2रीतल्या, म्हणजे असं ते एकाच वर्गात सगळ्यांना कोपऱ्या कोपऱ्यात बसून शिकवतात. पण त्यांच्यातलं इतकं, त्याच्यामुळेच मला वाटतं त्यांच्यात एक बॉन्ड खूप छान होता, त्यांच्यातली मैत्री खूप छान होती. आणि त्या लोकांना, लहान मुलांना एवढं खरं कळत नसतं, पण तिथल्या लहान मुलांना हे खूप कळत होतं की आपला मित्र, आपली शाळा, आपले सर, ही जी एक आपुलकी त्यांच्यामध्ये मला वाटतं खूप लहानपणापासून येते ना, ती याच कारणांनी येते. खूप छान वाटलं जाऊन यार, भारी. तुम्ही लोक सगळे बघा, तुम्हाला कळेल की मला खूप छान वाटलं आहे ओव्हरऑल. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या डेप्थमध्ये एवढ्या म्हणजे दुर्गम भागात कधी जाईन, पण या निमित्ताने गेले. खरं तर ना आपल्याला अशा भागात गेल्यावर असं वाटतं की नाही इथे या गोष्टीची कमी आहे, पण खरं तर ते परिपूर्ण असतं. त्यांच्या त्या गोष्टींमध्ये ना ते आपल्याला सवय आहे की अशा गोष्टी पाहिजे, आपलं एक शेड्यूल असतं, तेच झालं पाहिजे. ह्यांनी वेळच थांबवलंय. नाही, मला असं याच्यात वाटतं ना, सगळे तसे नसतात खरं. म्हणजे काही असे पण आहेत गावातले की ज्यांना अफसोस आहे काही गोष्टींचा, की आम्ही पण मुंबईला राहिलो असतो किंवा आम्ही पण आमचं तिकडे राहिलं आहे. हे बघ, शेवटी माणूस आहे, तुम्हाला सगळेच समाधानी नाही राहू शकत, कोणामध्ये तरी समाधान कमी प्रमाणात पण असतं. सो असेही लोक होते तिकडे काही, पण ना त्यांना शेवटचं वाक्य आपण म्हणतो ना, नाही काही झालं तरी छान, हे वाक्य त्यांच्याकडे होतंच म्हणजे डेफिनेटली. त्यामुळे अगदी असं नाही म्हणता येणार, पण मोस्टली लोक 99% लोक अशीच होती जी खूप आनंदी होती. 1% तर सगळीचकडे असतं, त्याबद्दल कणूच काही करू नाही शकत. त्याचसोबत ना पूर्ण चित्रण इतकं सुंदर झालं आहे, अगदी ते बोटीपासून असो, गावातले व्हिज्युअल्स असो, असं कुठेही वाटलं नाही हे फक्त यूट्यूबसाठी बनवलं आहे, असं कुठेही वाटलं नाही. म्हणजे प्रॉपर इतक्या स्क्रीनवरती ते इतकं सुंदर वाटावं आणि एक मूवीचं एक छानपैकी चित्रण व्हावं, इतकं सुंदर वाटतं आहे. नक्कीच हे DOPचं आणि सगळ्यांचंच कौतुक, डिरेक्शन टीमचं खूपच जास्त कौतुक त्यामध्ये. आणि हे सगळं शूट होताना तू आता पहिल्यांदा बघितलंस, तुझी काय रिॲक्शन होती फर्स्ट ऑफ ऑल? मी तर म्हटलं शुभमला, फिल्मसारखं दिसतंय, म्हणजे वाटतच नाही आहे की आपण एक नॉर्मल सिरीज करतोय. आणि काय होतं की आत्ता OTT सगळेच बघतायत, पण आताच्या काळामध्ये यूट्यूबला पण खूप जास्त प्रमाणात हे आहे. तर मला वाटतं जे लोक आता यूट्यूब बघतील त्यांना OTTचं आणि थिएटरची कुठेही कमतरता भासू नये अशी ही सिरीज शुभम आणि अख्ख्या टीमने शूट केली आहे. एडिटिंग इतकं सुंदर केलं आहे. ओव्हरऑलच ती फिल्म वाटली मला स्वतःला आत्ता बघून. मला बरं झालं पहिल्यांदा दाखवलं आज, त्यासाठी थँक्स टू माय टीम की त्यांनी नाही तू नंतरच बघ. खूप छान वाटलं मला बघून की वाव, खूपच भारी वाटतंय. नक्कीच. बरं, जेव्हा विचारण्यात आलं तो क्षण तुझ्यासाठी कसा होता? आणि आता जेव्हा तू स्क्रीनवर स्वतःला बघतेस की वाव हे काहीतरी छानच झालंय, ते एक्सपेक्ट होतं तुला की त्यावेळेला की हे इतकं छान होऊ शकतं? नाही, खरंच नव्हतं. कारण एकतर ना सगळ्यात पहिले मला हे इमॅजिनच नव्हतं झालं. मला हेच वाटलं होतं, जसं मगाशी हा म्हणाला की जसं म्हणाला अभि म्हणाला की भटकंती, तर मलाही काइंड ऑफ तसंच आधी वाटलं होतं. पण मग मी शुभमशी बोलल्यानंतर लक्षात आलं की एक छान स्टोरी आहे. आता कसं त्यानं असं सांगितल्यावरही पटकन नाही अंदाज येत तसा, पण जेव्हा मी ॲक्च्युअल ते फिरणं सुरू झालं आणि ॲक्च्युअल बोलणं, तेव्हा कळत गेलं की आपण एक स्टोरी प्ले करतो आहे इथे आत्ता. म्हणजे मी सुरभी असूनही सुरभी नव्हते, एक कॅरेक्टर होतं तिथे कोणतं तरी की जे सगळ्यांमध्ये वावरतं आहे.
सो ते शूट होता होता कळत गेलं आणि मस्त वाटलं. आधी तर नव्हतं वाटलं तसं, पण आज बघून तर मला भन्नाटच झाले मी ॲक्च्युली. खूपच भारी वाटतं. नाही, खरंच छान वाटलं. पूर्ण अगदी तुझं व्ह्यू जातोय मागून, त्या सगळ्या गोष्टींनी ते लिहिलेच देखील तू आहेस की तुला लिहून देण्यात आलं? याच्यात मी फक्त काम केलंय, बाकी सगळ्या गोष्टी टीमच्या आहेत. त्या शुभमने लिहून दिलंय, तो उत्तम लेखक आहे. आणि अनेक गोष्टीच्या नॅचरल पण आहेत. जसं मी लोकांशी बोलतेय ते स्क्रिप्टेड नाही आहे आमचं काहीच, ते ओरिजिनल जसं विचारावं असं वाटलं प्रश्न तसे आहेत. पण जे अख्खं नरेशन होतं ते अख्खं शुभमने लिहिलंय. आणि टीम खूपच छान आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं तसं काम करत गेले ना, तसं लक्षात येत गेलं की हे साधारण कसं होणार आहे. आणि आज बघितल्यानंतर आज तर वेगळंच झालंय. येस, नक्कीच. बरं, इतकी छान शूट तर झालं आहे. सातारा आता एक्सप्लोर होत चाललं आहे. याच्या पुढेही अनेक असतील काही गोष्टी. तर तुझ्या मनात असं आहे की हे ठिकाण आपण एक्सप्लोर करूया, कारण आताच तू सांगितलंस की तू विदर्भाची आहेस, तर विदर्भातले कोणतं एक ठिकाण तू त्यांना सांगितलंस का की हे करूया आपण? मी अगदी खरं सांगू, मला स्वतःला विदर्भातले असे कोणतेही ठिकाणं माहिती नाही आहेत. तर भंडाऱ्यात जन्म आहे म्हणून मला ते माहिती आहे, आणि बाकी पूर्ण वेळ नागपूरच माहिती आहे मला. अदरवाईज असे काही कधी गेले नाही आम्ही कुठे. पण आता आमचे हे निर्मातेच तर सगळं ठरवतील. एकतर मयूर सरांना थँक्यू की मगाशी सर म्हणाले 4 चांद मी लावलेत, पण त्यांनी संधी दिली आहे 4 चांद लावायला, म्हणून तो लावता आलेत मला थोडेफार. आणि शुभमने लावलेत मला 4 चांद. पण आता पुढचा जो काही भाग असेल तो मला वाटतं आता हे लोक ठरवतील. आणि आम्हाला या 5 एपिसोड नंतर एक साधारण कसा रिस्पॉन्स मिळतो आणि किती लोक काय काय गावं सांगतात. मेजॉरिटी ज्या गावातून आम्हाला येणार आहे की आमच्या गावाला या, सो मग तिथे मे बी आम्ही जाऊ. थोडंसं आम्ही नो डाऊट आम्ही इथे लोकांचे म्हणजे प्रेक्षकांचे कलाकार म्हणून काम करणार आहोत. नक्कीच. आणि या सिरीजला खरंच खूप छान प्रतिसाद मिळावा असं मला देखील वाटतं, कारण खूप चांगली आणि खूप छान मेहनत दिसते यामागची. आणि टीम बघता खरंच खूप छान तुमचे एफर्ट्स आहेतच. थँक्यू सो मच तुला आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.